करायची? मी मांसाहार करत नाही, पण घरी करतात, तर मी काय करायचं? मांसाहार केलेल्या दिवशी सेवा कशी करायची? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे अशुद्ध मनाने सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या गहन प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. या प्रश्नावर ठाम उत्तर द्यावं एवढा माझा अधिकार नाही, पण मला जे वाटतं ते मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांजवळच आहे. फक्त आजपर्यंत आपण या उत्तरापासून दूर पळत आलो आहोत. भूक लागल्यावर खाणं ही आपली प्रकृती आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक मनुष्य प्राणी या पोटासाठी सगळं करता आलाय. पण मग आपल्यासाठी शाकाहार योग्य की मांसाहार योग्य या भानगडीत आपण न पडता, त्याची शास्त्रीय माहिती न शोधता, फक्त स्वामी सेवा करत असताना मांसाहाराचा अडथळा कसा येतो याची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करूया. आता मी म्हणतोय की मांसाहार हा अडथळा आहे, त्यावर तुम्हाला वाटेल की मी मांसाहाराच्या विरोधातच सांगणार. तर असा काही विचार अजिबात करू नका. मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय योग्य अयोग्य हे मी काही नाही सांगणार. याचं उत्तर तुमचं तुमच्याजवळच आहे. आपण फक्त मांसाहार हा स्वामी सेवेतला अडथळा कसा ते पाहूया. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा तर करायची असतेच, पण मांसाहार या शब्दामुळेच आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्याला मनापासून वाटतं सेवा करावी आणि दुसरीकडे असा अशुद्ध भाव नकोही वाटतं. जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याच शंका कुशंका नसतात. पण जेव्हा तुम्ही मांसाहार करता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या इष्टदेवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणं, भक्ती करणं अयोग्यच असतं. जेव्हा घरात मांसाहार केला जातो तेव्हा घरातील वातावरणही बदललेलं तुम्हाला नक्की जाणवेल. घरात अशांतता वाटेल, वादही होतील आणि म्हणूनच मांसाहार हा सेवेतील अडथळाच आहे. मग आता काय करायचं? तर तुम्ही जेव्हा मांसाहार करत असाल तेव्हा सेवा न केलेलीच बरी. आणि तसं कोणी सेवा करणारही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, तो दिवस आपल्या स्वामी सेवेविना वाया गेला असं समजावं. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिलंय, ज्या दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पायी, तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. म्हणजेच काय, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असं समजावं. पण त्या यमाला करुणा नसते, त्यामुळे काय करावं लागतं? तात्काळ पुण्य करावं लागतं. मग या मांसाहारामुळं तो आपला एक दिवस वाया जातो एवढं मात्र नक्की. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो, स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला? याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा. या संदर्भातलीच एक स्वामींच्या काळात घडलेली गोष्ट मी आज तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या मनातल्या शंका अजून दूर व्हायला मदत होईल. स्वामी अक्कलकोटात वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तेथे बसत व वाटेल तेथे भोजन करत. एके दिवशी फिरत फिरत स्वामींची स्वारी राजवाड्यात जाते. स्वामींना साक्षात समोर पाहून राजे आनंदित होतात, स्वामींचा आदरातिथ्य करतात व देवघरापुढे असणाऱ्या झोपाळ्यावर स्वामींना बसायला आसन देतात. स्वामींची व राजांची चर्चा चालू असते. त्याचवेळी देवघरात आप्पा सुलभ पुजारी गंध उगाळीत बसलेला असतो. त्याचवेळी एक उंदीर येऊन निरांजनातील वात खाऊ लागतो. हे पाहून आप्पा पुजारीला फार राग येतो. दररोजच निरांजनातील वात उंदीर खात असल्यामुळे आप्पा पुजारी वैतागलेलाच होता. त्या दिवशी तर तो रागारागाने आपल्या हातातील गंध उगाळण्याचे खोड हातात घेतो व त्या उंदराच्या दिशेने फेकून मारतो. तो खोड बरोबर त्या उंदराला जाऊन लागतो व उंदीर जागेवरच मरून पडतो. आप्पाला आनंद होतो व तो उठतो व त्या उंदराला बाहेर टाकण्यासाठी त्याची शेपटी धरून उचलतो व देवघराबाहेर पडतो. इकडे स्वामी बाहेर बसलेले असतात. आप्पाच्या हातातील उंदीर पाहून स्वामी त्याला म्हणतात, काय रे सुलभा, उंदराचा फार त्रास होत होता वाटतं तुला, मारलंच एकदाच त्या बिचाऱ्या उंदराला. अरे वात तर खात होता ना तो. स्वामींचा हा राग पाहून आप्पा सुलभ घाबरतो. त्याला काय बोलावं काही सुचत नाही. तो तसाच उभा राहतो. स्वामी पुन्हा त्याला म्हणतात, आण आण तो उंदीर इकडे. आप्पा सुलभ घाबरत घाबरतच तो मेलेला उंदीर स्वामींकडे नेऊन देतो. स्वामी त्या मेलेल्या उंदराला हातात घेऊन झोपाळ्याच्या कडीतून इकडून तिकडे अशी 5-10 वेळा काढघाल करतात आणि शेवटी मोठ्याने हसत त्या उंदराला म्हणतात, चल उठ बच्चा, जाओ भाग जाओ अब. आणि काय आश्चर्य, स्वामींचा हा शब्द ऐकताच तो मेलेला उंदीर जिवंत होतो व ताडकन उडी मारून निघून जातो. हे पाहून आप्पा सुलभाच्या जीवात जीव येतो. तो स्वामींच्या पाया पडतो व चुकलो चुकलो म्हणून माफी मागतो. त्यावर स्वामी म्हणतात, अरे ही सारी सृष्टी मी निर्माण केली आहे. जशी तुम्ही माझी लेकरं आहात तसंच हे सारे पशु पक्षी किडे मुंग्या ही सारी माझी लेकरं आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी माझीच आहे. अरे तुम्ही माणसं या छोट्या छोट्या निर्बल प्राण्यांना क्षुल्लक समजत असाल रे, पण तसं नाही. त्यांनाही या पृथ्वीवर महत्त्व आहेच की. पण तुम्हाला हे कधी कळणार कोणास ठाऊक. असं बोलून स्वामी राजवाड्यातून तडक बाहेर पडतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा सांगण्याचा माझा उद्देश तुमच्या लक्षात आला असेलच. आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर मग आपण मांसाहार केलेला स्वामींना आवडेल का? विचार करा यावर.
आणि स्वतःलाच प्रश्न विचारा आणि शोधा या प्रश्नाचं उत्तर. आणि मला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्वतःजवळच आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील थोड्या तरी शंका दूर झाल्या असतीलच असं मला वाटतं. म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी